फक्त उत्तर लिहायचं असतं. सूचना आणि प्रश्न लिहायचे नसतात, हे नक्की लक्षात ठेवा. उत्तरपत्रिकेत तुम्हाला त्या प्रश्नाचा आणि उपप्रश्नाचा क्रमांक लिहून त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची असते. मात्र ह्यात प्रश्न क्रमांक नीट लिहिणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. पण जर का तुम्ही प्रश्न लिहित बसलात तर तुमचा पेपर काही वेळेत पूर्ण होणार नाही. आता यातल्या दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्याने आकृती तर काढली आहे, पण ती सुबक आणि ठळक नाहीये. तसंच प्रश्नामध्ये एकक मराठीमध्ये सेम मी अर्थात सेंटीमीटर असं लिहिलंय, पण विद्यार्थ्याने मात्र ते CM असं लिहिलंय. आकृती काढून नंतर या उत्तराचं विधान सुद्धा लिहिलेलं नाही. आता उत्तर हे विधान स्वरूपात लिहून ते अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं असतं. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे मार्क कमी होऊ शकतात, हे लक्षात ठेवा हं. तिसऱ्या प्रश्नातला बाह्यस्पर्शी हा शब्द या विद्यार्थ्याने सर्व ठिकाणी बघा कसा चुकीचा लिहिलाय. तसंच 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं नाहीये. जर लिहिण्यासाठी जागा कमी पडत असेल तर तुम्ही डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंसाठी 2-2 ओळी वापरू शकता. म्हणजे मग ते छान दिसेल आणि समजायला सुद्धा सोपं जाईल. उत्तर लिहिताना लक्षात घ्या, शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घ्या. चौथ्या प्रश्नामध्ये बघा, या विद्यार्थ्याने कसोटीचं नाव सुद्धा कसं चुकीचं लिहिलंय. तसंच कॉन्ग्रुएंट टू आणि सिमिलॅरिटीचं चिन्ह देखील नीट लिहिलेलं नाहीये. भूमितीमध्ये अनेक चिन्हांचा तुम्हाला वापर करावा लागतो, जसं की अँगल, ट्रँगल, स्क्वेअर रूट, सिमिलर टू, परपेंडिक्युलर विथ, पॅरलल विथ, कॉन्ग्रुएंट टू, सिमिलॅरिटी आणि यासारखे इतर बरेच. आता ही चिन्ह परीक्षकांना समजतील अशीच लिहावी लागतात. जर ती तुम्ही व्यवस्थित लिहिली नाहीत तर मात्र तुमचे मार्क कमी होऊ शकतात हं. इथे पत्रलेखनाच्या प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार पत्र लिहा. प्रश्नात दिलेली माहिती जसं की नाव, पत्ता, ईमेल ID आणि फोन नंबर हा इथलाच वापरा. पत्र लिहिताना स्वतःचा वैयक्तिक ईमेल ID किंवा फोन नंबर वापरू नका. त्यामुळे नकारात्मक छाप निर्माण होते. पहिल्या प्रश्नातला प्रश्न अ हा आहे, दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. आता या साध्या प्रश्नामध्ये विद्यार्थी नेमक्या कुठल्या प्रकारच्या चुका करतात? तर काही विद्यार्थी योग्य पर्याय निवडून संपूर्ण विधान लिहितात, पण त्या पर्यायाला अधोरेखित करायचं मात्र विसरून जातात. काही जण फक्त योग्य पर्याय लिहितात, पण पूर्ण विधान लिहित नाहीत. तुम्ही मात्र अशा चुका टाळा हं. आता प्रश्न क्रमांक 1चा दुसरा उपप्रश्न ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी लिहा. आता उत्तरपत्रिकेत दिलेल्या 3 गटांपैकी फक्त चुकीचीच जोडी लिहा. योग्य जोड्या लिहिण्याची काहीच गरज नाही. यामध्ये तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वेळी अ आणि ब गट असं लिहायची गरज नसते, पण फक्त प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक योग्य पद्धतीने लिहा. एवढं सुद्धा पुरेसं आहे. मुख्य प्रश्नांची सूचना अजिबात लिहू नका. अशा अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवण्याऐवजी तो वेळ शेवटी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरा. आता प्रश्न क्रमांक 2 असा आहे, तो म्हणजे दिलेला तक्ता म्हणजेच आकृती पूर्ण करा. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बघा हं, आकृती ही पेन्सिलनेच काढायची, पेनाने नव्हे. नीट पाहिलं तर या आकृतीमध्ये बाणच नाही आहेत, ज्यामुळे आकृतीमधील संबंध स्पष्ट होत नाहीत आणि ती अपूर्ण वाटते. दोन्ही आकृतींमध्ये बाण जोडले तर परीक्षकांना ही आकृती लगेच समजेल आणि मग याचे मार्क तुम्हाला मिळू शकतील. राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 8चा उपप्रश्न ब सुद्धा याच पद्धतीने सोडवलाय, ज्याचं उदाहरण तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न क्रमांक 4मध्ये दिलेल्या उतार्यावरती आधारित काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता स्क्रीनवर तुम्ही पाहिलं असेल की या विद्यार्थ्याने प्रश्नसुद्धा लिहिलाय, पण प्रत्यक्षात प्रश्न लिहिण्याची काहीच गरज नाही. प्रश्न लिहिल्याने अधिक मार्क मिळणार नाहीयेत, पण त्यात वेळ मात्र जास्त वाया जाईल आणि कदाचित यामुळे पेपरसुद्धा पूर्ण लिहून होणार नाही. तर त्यामुळे लक्षात ठेवा की फक्त प्रश्नाचा क्रमांक लिहिणं सुद्धा पुरेसं आहे. पुढची एक सामान्यतः घडणारी चूक म्हणजे वेळेचं योग्य नियोजन न करणं. पेपर लिहिताना वेळेचं योग्य नियोजन न करणं ह्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काय घडतं तर काही विद्यार्थी पहिल्या काही प्रश्नांवरती खूप वेळ घालवतात आणि मग त्यामुळे नंतरचे ज्याच्यात विस्तृत पद्धतीने उत्तरं लिहायची असे प्रश्न अपूर्ण राहतात. मग आपण काय करायचं तर वेळेचं
आधीच नियोजन करून ठेवायचं. प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवा आणि त्याप्रमाणे लेखन करा. बघा, हे अशा पद्धतीने. ह्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय देणं शक्य होईल. पुढची एक अजून साधारणतः घडणारी चूक म्हणजे साहित्याचा योग्य वापर न करणं. लक्षात घ्या मित्रांनो, हा भाषा विषयाचा पेपर आहे. त्यामुळे तुम्ही ह्या उत्तरपत्रिकेत भाषा सौंदर्याचा योग्य पद्धतीने वापर करणं अपेक्षित आहे. ह्याच बरोबरीने बऱ्याच वेळा विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील कवितांचा किंवा निबंधांचा, धड्यांचा योग्य संदर्भ देत नाहीत. मग तुम्ही काय करायचं? तर तुमच्या लेखनात संबंधित कवितांचा, निबंधांचा, उतार्यांचा आणि त्यांच्या लेखकांचा संदर्भ देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं उत्तर निश्चित प्रभावी होईल. अजून एक गोष्ट जी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडनं चुकते ती म्हणजे आकृतीसह उत्तर लिहिण्याच्या सूचनेची अंमलबजावणी न करणं. म्हणजे काय होतं, तर काही प्रश्नांमध्ये आकृती काढून उत्तर लिहा असं सांगितलेलं असतं. पण घाईघाईमध्ये काही वेळा विद्यार्थी फक्त आकृतीच काढतात किंवा फक्त उत्तरं लिहून सोडून देतात, ज्यामुळे मार्क कमी होऊ शकतात. मग तुम्ही काय करायचं? तर ज्या प्रश्नांमध्ये आकृतीसह उत्तर लिहायचंय तिथे दोन्ही गोष्टी म्हणजे आकृती आणि तिचं स्पष्टीकरण व्यवस्थित द्या. केवळ आकृती काढणं किंवा केवळ उत्तर लिहिणं हे पुरेसे नाही, हे लक्षात ठेवा. आता इथे बघा, ह्या विद्यार्थ्यांनी काय केलंय? प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक तर छान घातलाय, पण अख्खा प्रश्न लिहिलाय आणि त्यानंतर खाली त्याची उत्तरं लिहिली आहेत. लक्षात घ्या, पूर्ण प्रश्न लिहित बसण्यात तुमचा वेळ घालवू नका. योग्य क्रमांक घालून त्यानंतर लगेच तुमची उत्तरं तुम्ही लिहिलीत तरी ते पुरेसं आहे. आता आ मध्ये बघा, इथे काय होतं? दिलेल्या संख्या अक्षरात किंवा आकड्यात लिहायच्या होत्या. यात सुद्धा 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे होते. इथे सुद्धा या विद्यार्थ्यांनी बघा, पूर्ण प्रश्न लिहित बसलाय. हे करण्याची काहीच गरज नाही. यात तुमचा वेळ तुम्ही घालवू नका बरं का. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का, की या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय कारणं द्या. या प्रश्नामध्ये साधारणतः काय काय चुका घडतात? तर या विद्यार्थिनींनी जसं लिहिलंय तसं बरेच जण या प्रश्नांचं उत्तर हे निबंधासारखं लिहितात. पण खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे मुद्देसूद असावं आणि म्हणून गरज पडेल तिथे बुलेट पॉईंट्सचा वापर केला जावा. आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर देताना सगळे मुद्दे एकाच ओळीत लिहिलेत आणि त्यामुळे परीक्षकांना त्यांनी लिहिलेले योग्य मुद्दे इथे कळणारच नाहीयेत. मग आपण काय करायचं? तर शास्त्रीय कारणं द्या. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देताना प्रत्येक कारण हे नवीन ओळीत लिहायचं. तुमचं उत्तर स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा, ज्यामुळे परीक्षकांना तुमचं उत्तर समजून घ्यायला सोपं जाईल आणि नक्की तुम्हाला चांगले मार्क मिळतील. प्रश्न क्रमांक 2 आ मधला बघा. आता इथे उपप्रश्न क्रमांक 2 काय आहे? संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा, या प्रश्नात विद्यार्थी काय चूक करतात? इथे तुम्हाला दिसतंय का? या विद्यार्थ्यांनी संकल्पना चित्र पूर्ण करताना किंवा टेबल आखताना पेनाचा वापर केलाय. लक्षात घ्या, विज्ञान भाग 2 मध्ये कुठल्याही प्रकारची आकृती काढताना पेन्सिलचा वापर केला पाहिजे, पेनाचा नाही. आणि त्यामुळे या उत्तरामध्ये तुम्ही सुद्धा मुद्दे लिहिताना पेनाचा वापर करायचा आहे, पण चित्र किंवा तक्ता आखताना पेन्सिलचाच वापर करा. आता विद्यार्थी कोणत्या चुका करतात हे तर आपल्याला समजलंच असेल. त्या दुरुस्त करून तुमच्या पाल्याला अधिकचे मार्क मिळतीलच. त्यासोबतच अजून मदत व्हावी यासाठी कोणत्या गोष्टी पेपर लिहिताना नक्की कराव्या, म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस कुठल्या असाव्यात, हे सुद्धा तुम्हाला इथे कळेल. याचसोबत प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे सुद्धा आपण बघूया. आता आपण सुरुवात करू इंग्रजी विषयापासून. इंग्रजी विषयाच्या पेपरची विभागणी एकूण 6 विभागांमध्ये केलेली असते. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस, सेक्शन 3 पोएट्री, सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, सेक्शन 5 रायटिंग स्किल्स अँड सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट अर्थात ट्रान्सलेशन. हा पेपर एकूण 80 मार्कांचा असतो आणि तो सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा वेळ मिळतो. लक्षात घ्या, लँग्वेज स्टडी अर्थात व्याकरण हा विभाग 10 मार्कांचा असतो, ज्यात पंक्च्युएशन, मेक 4 वर्ड्स, वर्ड चेन, डू ॲज डायरेक्टेड यासारखे प्रश्न विचारले जातात. तर रीडिंग स्किल्समध्ये आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, शब्दसंपदा अर्थात व्होकॅब्युलरी, ट्रू किंवा फॉल्स आणि पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमतावर आधारित प्रश्न असतात.
रायटिंग स्किल हा विभाग सर्वाधिक म्हणजे 20 मार्कांचा असतो आणि यात लेटर रायटिंग, फॉर्मल किंवा इनफॉर्मल पद्धतीचं, डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजेच व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड व्हाईस वर्सा, रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग यासारखे प्रश्न विचारले जातात. चला मित्रांनो, आता आपण इंग्रजी या विषयाची उत्तरपत्रिका कशी लिहायची ते बघूया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता का? या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना बघा व्यवस्थित मार्जिन सोडलंय, प्रश्न क्रमांक, त्यातील उपप्रश्नाचा क्रमांक अगदी योग्य ठिकाणी लिहिलाय. मग आता आपण प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करू. तुम्हाला इथे दिसेल की प्रश्नामध्ये कोणतेही 4 प्रश्न सोडवा अशी सूचना होती. त्यानुसार या विद्यार्थ्याने 6 पैकी बरोबर 4च प्रश्न सोडवलेत. प्रश्न क्रमांक A1 बघाल तर इथे रिकाम्या जागा भरून योग्य त्या अक्षराला त्याने अंडरलाईनसुद्धा केली आहे, म्हणजे अधोरेखित पण केलं आहे. A3 या प्रश्नाचं उत्तर बघा, त्यातही योग्य पंक्च्युएशन मार्क्स वापरून उत्तर सोडवलं आहे. आता यानंतर बघा A5, अपेक्षित अशी आकृती जिथे गरजेची होती तिथे ती काढली आहे आणि योग्य ते शब्द तिथे भरलेत. बघा ही आकृतीसुद्धा सुस्पष्ट दिसते. आणि यातला शेवटचा म्हणजे A6 याचं उत्तर पाहिलं तर ते सुद्धा सूचनेनुसार व्यवस्थित सोडवलं आहे. जसं की नवीन शब्द लिहिताना तो आधीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू केला आहे. आता क्वेश्चन 1B मध्ये तुम्हाला दिसतंय का? प्रश्नाच्या सूचनेनुसार म्हणजेच अटेम्प्ट एनी वन अशी सूचना होती. बरोबर त्यानुसार त्याने B1 आणि B2 यातला एकच प्रश्न सोडवला आहे. याचबरोबर उत्तरामध्ये महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलं आहे. आणि अजून एक योग्य गोष्ट या विद्यार्थ्यांनी इथे केली आहे. ती म्हणजे पुढचा प्रश्न हा त्याने नवीन पानावर सोडवला आहे आणि आधीचा प्रश्न सोडवल्यावर ती जी जागा मोकळी राहिली आहे बघा तिथे त्याने काट देखील मारली आहे. चला इंग्रजीनंतर आता आपण हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस समजून घेऊया. हिंदी विषयाचा पेपर एकूण 5 विभागांमध्ये विभागलेला असतो. विभाग 1 गद्य ज्याला 20 मार्क असतात. विभाग 2 पद्य ज्याला 12 मार्क असतात. विभाग 3 पूरक पठण याला 8 मार्क असतात. विभाग 4 भाषा अध्ययन व्याकरण याला 14 मार्क असतात. आणि विभाग 5 रचना विभाग याच्यात उपयोजित लेखन असतं ज्याला 26 मार्क असतात. हा पेपर तुमच्या लक्षात आलं असेल 80 मार्कांचा असतो आणि तो सोडवण्यासाठी 3 तासांचा वेळ मिळतो. तर चला आता पाहूया की उत्तरपत्रिकेत या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. असे कोणते नियम आहेत जे उत्तर लिहिताना पाळणं आवश्यक आहे. योग्य नियम पाळले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. या विभागात उत्तर लिहिताना गद्यांश नीट वाचा आणि उत्तर स्पष्ट लिहा. हा उपप्रश्न एकूण 8 मार्कांचा आहे. आता इथे हे संजाल म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करताना उत्तर दिलेल्या बॉक्स फॉर्मॅटमध्येच लिहा बरं का, आणि बॉक्स व्यवस्थित तयार करा. लक्षात घ्या बॉक्स तयार करताना पेन्सिलचा वापर तुम्ही करू शकता, पण लक्षात ठेवा की तुमचं उत्तर फक्त बॉक्समध्येच असायला हवं आहे. आणि हे संजाल किंवा संकल्पना चित्र पूर्ण करताना उत्तर जर ट्री फॉर्मॅटमध्ये लिहिणं अपेक्षित असेल तर ट्री फॉर्मॅटमध्येच लिहा. यामुळे या पेपरचं जे मूल्यांकन करतील त्यांना तुमचं उत्तर समजायला सोपं जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील. आकृती पूर्ण करताना देखील बॉक्स फॉर्मॅट वापरा. ज्यावेळी प्रश्नात एकाच शब्दात उत्तर लिहायचं असतं तिथे प्रयत्न करा की उत्तर खरोखरीच फक्त एकाच शब्दात लिहावं. जिथे ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही प्रश्नांच्या उत्तरादाखल तुमचे विचार मांडणं अपेक्षित आहे तिथे साध्या आणि सोप्या वाक्यात उत्तर लिहा, जेणेकरून ते समजायला सोपं जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. आता बघूया प्रश्न क्रमांक 1A. या उपप्रश्नात सुद्धा उत्तर लिहिताना पूर्वीच्या प्रमाणेच बॉक्स फॉर्मॅट वापरा. योग्य कृती पूर्ण करून प्रश्नाचं उत्तर द्या. हा उपप्रश्न एकूण 8 मार्कांचा असतो. आता हे शब्दयुग्म पूर्ण करताना तुमचं उत्तर अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करा. यामुळे पेपर तपासणाऱ्यांना उत्तर नीट कळेल. पुढील प्रश्नाचं उत्तर दिलेल्या गद्यांशाच्या संदर्भात लिहा. आता लक्षात घ्या हे उत्तर 25 ते 30 शब्दात लिहायचं आहे. या उपप्रश्नाचं उत्तर लिहिताना गद्यांश आधी नीट वाचा. नंतर पहिल्या 2 उपप्रश्नांसारखंच हे उत्तर बॉक्स फॉर्मॅटमध्ये लिहा. इथे 4 बॉक्स आहेत ज्यात तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. म्हणजेच प्रत्येक उत्तरासाठी अर्धा मार्क मिळेल आणि सगळी उत्तरं योग्य लिहिलीत तर 2 मार्क मिळतील. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना दिलेल्या विषयावर तुमचं स्वतःचं मत मांडा.
आता लक्षात घ्या, कृतीपत्रिकेत दिलेल्याप्रमाणे शब्दमर्यादेचा विचार करा. उत्तर देताना गद्यांशातली वाक्य सरळ सरळ उतरवू नका, तर तुमचं मत हे तुमच्या शब्दात लिहा. चला, आता संस्कृत संपूर्ण विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघूया. यात हा पेपर एकूण 6 विभागांमध्ये विभागलेला असतो. प्रथम विभाग सुगम संस्कृतम 8 मार्कांचा, द्वितीय विभाग गद्यम 20 मार्कांचा, तृतीय विभाग पद्यम 18 मार्कांचा, चतुर्थ विभाग लेखन कौशलम 9 मार्काचा, पंचम विभाग भाषाभ्यासः 17 मार्क आणि षष्ठ विभाग अपठितम 8 मार्कांसाठी. म्हणजेच हा पेपर सुद्धा 80 मार्कांचा असतो आणि तो सोडवण्यासाठी 3 तासांचा वेळ मिळतो. मित्रमैत्रिणींनो, संस्कृत संपूर्णची कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असते त्याचं स्वरूप आपण आत्तापर्यंत बघितलं. आता हे प्रश्न योग्य पद्धतीने कसे सोडवायचे, चला आपण ते जाणून घेऊया. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा, उत्तरपत्रिकेत अगदी योग्य पद्धतीने समास आखलेले आहेत. प्रत्येक मुख्य प्रश्न हा प्रश्न क्रमांकाच्या चौकटीत लिहिला आहे. योग्य उपप्रश्नांचे क्रमांक इथे टाकलेले आहेत आणि त्यानंतर उत्तरं लिहायला सुरुवात केलेली आहे. 2 प्रश्नांमध्ये व्यवस्थित अंतर आहे. मग चला, आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया आणि पहिला प्रश्न योग्य पद्धतीने कसा सोडवला पाहिजे ते पाहूया. आता बघा, तुम्हाला लक्षात आहे ना की तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये वेगवेगळे विभाग आहेत ज्यामध्ये विविध प्रश्न आहेत. मग आता या विद्यार्थ्यांनी बघा काय केलं आहे, तर हा पहिला प्रश्न हा प्रथम विभागात आहे हे त्यांनी इथे नीट लिहून दिलं आहे. तर पहिला प्रश्न काय होता, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखित, म्हणजे चित्र पाहून ओळखायची आणि त्यांची योग्य ती नावं लिहायची. आणि यात 5 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची होती. आता इथे बघा, ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, प्रश्न क्रमांक उपप्रश्न क्रमांक तर छान घातलाय, पण अख्खा प्रश्न लिहिलाय आणि त्यानंतर खाली त्याची उत्तरं लिहिली आहेत. लक्षात घ्या, पूर्ण प्रश्न लिहित बसण्यात तुमचा वेळ घालवू नका. योग्य क्रमांक घालून त्यानंतर लगेच तुमची उत्तरं तुम्ही लिहिलीत तरी ते पुरेसं आहे. आता आ मध्ये बघा, इथे काय होतं, तर दिलेल्या संख्या अक्षरात किंवा आकड्यात लिहायच्या होत्या. यात सुद्धा 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे होते. इथे सुद्धा या विद्यार्थ्यांनी बघा पूर्ण प्रश्न लिहित बसलाय. हे करण्याची काहीच गरज नाही. यात तुमचा वेळ तुम्ही घालवू नका बरं का. हां, इथे मात्र हा जो प्रश्न ई आहे म्हणजे समय स्तंभ मेलनम कुरुत, बघा तो मात्र अगदी छान लिहिलाय. यात 2 स्तंभ होते, एक होता अ आणि दुसरा होता आ. या अचा आशी योग्य मेळ घालायचा होता. आता हे काय होतं, तर ह्या होत्या घड्याळांच्या वेळा. एका बाजूला त्या अक्षरात लिहिल्यात आणि दुसऱ्या बाजूला त्या अंकांमध्ये लिहिल्यात. या विद्यार्थ्यांनी बघा अगदी छान पद्धतीने उत्तरांचे आकडे घातलेत आणि टेबलमध्ये त्याच्यासमोर उत्तराच्या वेळा व्यवस्थित लिहिल्यात. व्यवस्थित टेबल आखल्यामुळे म्हणजेच तालिकेमध्ये लिहिल्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर वाचणं, पाहणं आणि त्याप्रमाणे मार्क देणं हे सुटसुटीत झालंय. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा पेपर एकूण 4 प्रश्नांमध्ये विभागलेला असतो. हा पेपर एकूण 40 मार्कांचा असतो आणि तो सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 तासांचा वेळ मिळतो. मग यात पहिला प्रश्न असतो 10 मार्कांचा. हा प्रश्न बहुपर्यायी अर्थात MCQs या पद्धतीचा असतो आणि 1 गुणासाठीचे यात विविध उपप्रश्न देखील असू शकतात. उदाहरणार्थ वेगळा घटक ओळखा,